आज आपल्यासमोर काही धर्मशास्त्रीय नोट्स आहेत आणि त्यात एका अत्यंत मोठ्या आणि खरं तर गुंतागुंतीच्या प्रश्नाचा शोध घेतला गेला आहे. हो, प्रश्न खूपच मोठा आहे. प्रश्न असा आहे की बायबलनुसार जगाच्या अंताच्या वेळी जो महाक्लेश येणार आहे, म्हणजे द ग्रेट ट्रिब्युलेशन, तो नक्की कधी सुरू होणार? हो, त्याचं नेमकं टायमिंग काय आहे? आणि हा प्रश्न थेट विनाशाची अमंगळ गोष्ट म्हणजे ॲबोमिनेशन ऑफ डेसिलेशन पवित्र स्थानी कधी स्थापित होईल याच्याशी जोडलेला आहे. बरोबर. आणि या संपूर्ण विश्लेषणाचा जो पाया आहे तो डॅनियलच्या भविष्यवाणीतल्या शेवटचा एक आठवडा या संकल्पनेवर उभा आहे. आठवडा म्हणजे 7 वर्षांचा काळ, बरोबर? अगदी. भविष्यवाणीमध्ये याचा अर्थ 7 वर्षांचा काळ आहे. आपण असं समजूया की ही 7 वर्षांची भविष्यवाणी म्हणजे एक चित्रपट आहे. ओके. आणि त्या चित्रपटाचा इंटरव्हल बरोबर मध्यभागी येतो, म्हणजे 3.5 वर्षांनी. आणि या चित्रपटातला सगळ्यात मोठा ट्विस्ट किंवा म्हणा ना कथेचा जो मूळ आधार आहे तो काय आहे? तो हा आहे की यातली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे पहिले पुनरुत्थान किंवा फर्स्ट रेझरेक्शन ही बरोबर त्या इंटरव्हलच्या क्षणी घडते. हो, बरोबर मध्यभागी. आणि याच एका धाग्यावर सगळी कथा अवलंबून आहे. चला, मग हाच गुंतागुंतीचा विषय आज जरा सोपा करून समजून घेऊया. नक्की. ठीक आहे. तर महाक्लेश हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर म्हणजे जगाचा विनाश, भयंकर युद्ध, नैसर्गिक आपत्ती असं सगळं उभं राहतं. साहजिक आहे. पण गंमत म्हणजे आपल्या स्रोतानुसार खरा महाक्लेश सुरू होण्याआधीच जगात प्रचंड विध्वंस झालेला असेल. हो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कल्पना करा, पृथ्वीवरची 1/4 लोकसंख्या मारली जाईल, अनेक संत शहीद झालेले असतील, मोठे भूकंप येऊन गेलेले असतील. पृथ्वीचा 1/3 भाग जळून खाक झालेला असेल. आणि यानंतर सुद्धा आणखी 1/3 लोक मारले जातील. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याला अजून महाक्लेश म्हटलेलं नाहीये. नाही, ही फक्त एक प्रकारे पार्श्वभूमी आहे. अगदी. ही सगळी त्या महाक्लेशाची पार्श्वभूमी आहे असं म्हणता येईल. एक प्रकारची पूर्वतयारी. मग खरा महाक्लेश कधी सुरू होतो? खरा महाक्लेश तेव्हा सुरू होतो जेव्हा विनाशाचा पुत्र म्हणजे सन ऑफ पर्डिशन, ज्याला बायबलमध्ये पशु किंवा द बीस्ट असंही म्हटलं आहे, तो काय करतो? तो देवाच्या मंदिरात बसून स्वतःलाच देव म्हणून घोषित करतो. बापरे. हो, आणि स्रोतानुसार ही एक अशी भयंकर संकटमय वेळ असेल जी जगाच्या सुरुवातीपासून कधीही आलेली नसेल आणि त्यानंतरही कधी येणार नाही. म्हणजे ही एक पूर्णपणे वेगळी आणि अभूतपूर्व घटना असेल. अगदी. म्हणजे हा तर थेट देवाच्या अधिकाराला दिलेलं आव्हान झालं. आणि याचे परिणाम काय असतील ते तर त्याहूनही गंभीर वाटतात. हो, त्याचे परिणाम थेट सामान्य माणसाच्या आयुष्यावर होतील. ती घटना घडल्यापासून पुढचे 42 महिने, म्हणजे बरोबर 3.5 वर्ष. हो, त्या पशुची उपासना करणं सगळ्यांसाठी अनिवार्य केलं जाईल आणि जे लोक हे करायला नकार देतील त्यांना थेट ठार मारलं जाईल. कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. आणि जे उपासना करतील त्यांचं काय? जे उपासना करतील त्यांना उजव्या हातावर किंवा कपाळावर एक खूण दिली जाईल. 666 ची खून. हो, पशुची खूण 666. हा 666 आकडा नेहमीच एक रहस्यमय आणि भीतीदायक राहिला आहे की नाही? हो, नक्कीच. पण इथे त्याचा थेट संबंध माणसाच्या जगण्या मरण्याशी जोडला गेला आहे. ज्याच्याकडे ही खूण नसेल त्याला साधं अन्न किंवा पाणी सुद्धा विकत घेता येणार नाही. बरोबर. म्हणजे विचार करा, तुमचं बँक अकाउंट, तुमची ओळख, तुमचं अस्तित्व सगळं काही त्या एका खुणेशी जोडलं जाईल. ही तर कल्पना करूनही भीती वाटते. हे तर संपूर्ण समाजाला वेठीस धरण्यासारखं आहे. हो. म्हणजे एकतर तुम्ही त्या पशुला देव माना, नाहीतर उपासमारीने मरा. दुसरा पर्यायच नाही. आणि याच काळाला महाक्लेश म्हटलं आहे, कारण हीच संतांची खरी परीक्षा असेल. बरोबर. याच क्षणापासून खऱ्या अर्थाने संतांची परीक्षा सुरू होईल. पण आता प्रश्न हा आहे की हा 42 महिन्यांचा भयंकर काळ त्या 7 वर्षांच्या पटावर नक्की कुठे बसतो? सुरुवातीला की शेवटी? हो. आणि इथेच सगळा गोंधळ सुरू होतो, बरोबर? अगदी, कारण याचं उत्तर डॅनियलच्या पुस्तकातल्या एका वाक्यात दडलं आहे. डॅनियल 9.27 मध्ये म्हटलं आहे की तो आठवड्याच्या मध्यावर यज्ञ आणि अर्पणे थांबवेल. हो. आता गंमत बघा. एका 7 वर्षांच्या मोठ्या नाट्यमय कथेचा शेवट आणि अब्जावधी लोकांचं भवितव्य फक्त एका शब्दावर अवलंबून आहे. तो शब्द म्हणजे मध्यावर. हो, मध्यावर. या शब्दाचा अर्थ अर्ध्या काळासाठी घ्यायचा की बरोबर मध्यभागी, या एका प्रश्नावर सगळं काही अवलंबून आहे. अगदी बरोबर बोललात.
कारण या एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लावले जातात आणि त्या दोन्ही अर्थांमुळे म्हणजे कथेचा शेवट पूर्णपणे बदलून जातो. ठीक आहे, तर आपण पहिली शक्यता पाहूया. हो, काही जणांच्या मते मध्यावर किंवा इन द मिडस्ट ऑफ याचा अर्थ आहे आठवड्याच्या अर्ध्या काळासाठी. म्हणजे फॉर हाफ ऑफ द वीक, बरोबर. फॉर अ ड्युरेशन ऑफ 3.5 years. मग याचा अर्थ असा झाला की महाक्लेश त्या 7 वर्षांच्या काळाच्या सुरुवातीलाच सुरू होईल आणि पहिले 3.5 वर्ष चालेल. हो, या पहिल्या दृष्टिकोनानुसार 7 वर्षांच्या काळाची सुरुवातच महाक्लेशाने होते. संत 42 महिने छळ सहन करतात, पशुची उपासना करायला नकार देतात आणि शहीद होतात. आणि या पहिल्या 3.5 वर्षांच्या काळाच्या शेवटी म्हणजे 7 वर्षांच्या बरोबर मध्यभागी पहिले पुनरुत्थान होते. ठीक आहे, तर आपल्यासमोर 2 शक्यता आहेत, जणू काही 2 संशयित आहेत. पहिला संशयित म्हणतो की गुन्हा चित्रपटाच्या सुरुवातीलाच घडतो. बरोबर. चला, मग या पहिल्या शक्यतेची तपासणी करूया आणि पाहूया की पुरावे काय सांगतात. तर या दृष्टिकोनानुसार 3.5 वर्षांच्या छळानंतर मध्यभागी पुनरुत्थान होतं. मग पुढे काय? या दृष्टिकोनानुसार पुनरुत्थानानंतर जे संत जिवंत झाले आहेत त्यांना वर घेतलं जातं. ओके. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की त्या 7 वर्षांच्या आठवड्याचा दुसरा भाग म्हणजे शेवटची 3.5 वर्ष तो संतांच्या छळासाठी नाहीये. कारण ते तर पृथ्वीवर नाहीतच. अगदी. तो काळ पशुच्या राज्यावर देवाचा क्रोध किंवा 7 प्लेग्स येण्यासाठी आहे. म्हणजे पृथ्वीवर उरलेल्यांवर देवाचा न्याय होतो. हो, ही मांडणी खूप सरळ आहे की नाही. आधी परीक्षा, मग बक्षीस म्हणजे पुनरुत्थान आणि मग गुन्हेगाराला शिक्षा. हो, आणि हा दृष्टिकोन हेही मानतो की शहीदांचे पुनरुत्थान फक्त एकदाच होते. ती एकच निर्णायक घटना आहे. बरोबर. ओके. ही मांडणी तार्किकदृष्ट्या खूप सुसंगत वाटते. एक सरळ सोट कथा आहे, छळ, सुटका आणि मग न्याय. पण मग दुसरा दृष्टिकोन मांडणारे लोक काय विचार करतात? आता आपण दुसऱ्या शक्यतेकडे वळूया. त्यांच्या तर्कात नक्की कुठे अडचण येते जी आपल्या स्रोताचे लेखक मांडत आहेत? दुसरा दृष्टिकोन म्हणतो की मध्यावर या शब्दाचा अर्थ आठवड्याच्या मध्यबिंदूवर आहे, म्हणजे ॲट द मिडपॉइंट ऑफ द वीक. याचा अर्थ महाक्लेश हा बरोबर 3.5 वर्षांच्या बिंदूपासून सुरू होईल आणि पुढची 3.5 वर्षे चालेल. हो. म्हणजे पहिल्या 3.5 वर्षात सगळं शांत असेल आणि खरा थरार इंटरव्हल नंतर सुरू होईल. एक प्रकारे, हो. पण इथे एक मोठा पेच निर्माण होतो, कारण आपल्या विश्लेषणाचा मूळ आधार काय आहे? तो म्हणजे पहिले पुनरुत्थान मध्यबिंदूवर होते. बरोबर. मग जर छळ ही मध्यबिंदूपासून सुरू होत असेल आणि पुनरुत्थानही त्याच वेळी होत असेल तर हे कसं शक्य आहे? अगदी. इथेच एक मोठी तार्किक अडचणी येते जी आपल्या स्रोताचे लेखक प्रामुख्याने मांडतात. काय अडचण आहे? याचे 2 उपअर्थ निघतात आणि दोन्हीच समस्या आहेत. पहिला उपअर्थ असा की संतांचा छळ फक्त काही दिवसांपुरताच असेल. म्हणजे पशु स्वतःला देव घोषित करेल आणि लगेचच संतांचे पुनरुत्थान होऊन ते वर घेतले जातील. अर्थ असा की छळ पुढील पूर्ण 3.5 वर्ष चालेल. पण मग इथे श्रोत्याचे लेखक एक खूप महत्वाचा आणि खरं तर मजेशीर प्रश्न विचारतात. कोणता? की जर पुनरुत्थान झालेले संत मध्यबिंदूवरच वर घेतले गेले तर पृथ्वीवर पुढील 3.5 वर्ष छळ सहन करण्यासाठी कोण उरलं? बरोबर रे. हा तर त्या थिअरीमधला खूप मोठा प्लॉट होल आहे. हो की नाही? म्हणजे चित्रपटातले मुख्य नायक नायिका तर इंटरव्हलमध्येच निघून गेले. मग दुसऱ्या भागात खलनायक कोणाशी लढणार आहे? अगदी. याचा अर्थ असा होतो का की काही संतांना मागे ठेवलं जाईल पण मग त्यांच्यासाठी वेगळं पुनरुत्थान होणार का? आणि श्रोत्याच्या लेखकाच्या मते हे काही पटत नाही. कारण बायबलनुसार जे पशुची खूण नाकारतात ते सर्व शहीद मानले जातात. मग त्यांच्यासाठी 2-2 पुनरुत्थान का असावेत? बरोबर आहे. इतकंच नाही तर लेखक या दुसऱ्या दृष्टिकोनाच्या विरोधात आणखीही मुद्दे मांडतात. अजून काय मुद्दे आहेत? ते म्हणतात की जर आठवड्याच्या दुसऱ्या भागात पृथ्वीवर 7 पिढा येऊन विनाश होत असेल, म्हणजे समुद्र रक्ताचा होतोय, नद्या विषारी होत आहेत, सूर्य आग ओकतोय, अशा परिस्थितीत पशु आपलं जागतिक साम्राज्य कसं टिकवणार? हो, आणि लोकांवर उपासना करण्याची सक्ती कशी करणार? जेव्हा जगच नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त होत आहे तेव्हा हे जागतिक सक्तीचं राज्य कसं टिकेल? हा मुद्दाही महत्वाचा आहे. म्हणजे एकीकडे देव शिक्षा देत आहे आणि दुसरीकडे पशु आपलं राज्य चालवतोय. हे थोडं विचित्र वाटतं. आणि अजून एक प्रश्न, जर पशुची उपासना पहिल्या 3.5 वर्षात सक्तीची नसेल तर त्या काळात संत शहीद कसे होतील? आणि जर त्या काळात कोणी शहीद झालंच नाही तर मग मध्यभागी होणाऱ्या पहिल्या पुनरुत्थानात नक्की कोणाचा समावेश होईल? खरंय.
हे सगळे प्रश्न या दुसऱ्या दृष्टिकोनाला कमजोर करतात. त्यामुळे लेखकाच्या मते पहिले पुनरुत्थान ही एकच निर्णायक घटना आहे जी पहिल्या 3.5 वर्षांच्या छळानंतरच घडते. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या तपासात पुरावे पहिल्या दृष्टिकोनाच्या बाजूने अधिक मजबूत वाटत आहेत. पण थांबा, मला वाटतं या कोड्यात आणखी एक भाग आहे. कोणता? डॅनियलच्या पुस्तकात काही आकडे दिलेले आहेत जे या गुंतागुंतीत आणखी भर घालतात. हो. डॅनियलच्या पुस्तकात म्हणजे 12व्या अध्यायात असं म्हटलं आहे की ज्या दिवसापासून विनाशाची अमंगळ गोष्ट स्थापित होईल त्या दिवसापासून 1290 दिवस असतील. 1290 दिवस. हो. आणि पुढे असं म्हटलं आहे की जो 1335 दिवसांपर्यंत थांबेल आणि पोचेल तो धन्य. थांबा, इथे परत बरेच आकडे आले. आधी 42 महिने जे होतात 1260 दिवस, आता 1290 दिवस आणि मग 1335 दिवस. हो, थोडं गोंधळात टाकणारं आहे. श्रोत्यांसाठी हे सोपं करूया. मूळ मुद्दा हाच आहे ना की हे सगळे आकडे साधारण 3.5 वर्षांच्या आसपास फिरत आहेत. अगदी. आणि त्यांची अचूक वेळ ठरवते की ती धन्य होणारी घटना नक्की कोणती. अगदी बरोबर. या आकड्यांचा अर्थ लावताना पुन्हा तेच दोन दृष्टिकोन समोर येत आहेत. कसे? जर आपण पहिला दृष्टिकोन स्वीकारला, जिथे महाक्लेश आठवड्याच्या सुरुवातीला सुरू झाला, तर विनाशाची अमंगळ गोष्ट स्थापित झाल्यापासून 1335 दिवसांनंतरची धन्य घटना म्हणजे पहिले पुनरुत्थान. कारण 1335 दिवस हे साधारणपणे 3.5 वर्षे आणि काही अतिरिक्त दिवसांनंतर येतात, जे बरोबर मध्यभागी पोचतात. बरोबर. आणि जर दुसरा दृष्टिकोन स्वीकारला, जिथे महाक्लेश आठवड्याच्या मध्यबिंदूपासून सुरू झाला, तर मग 1335 दिवसांनंतरची धन्य घटना म्हणजे 1000 वर्षांच्या राज्याची, म्हणजे 1000 इयर किंगडम, त्याची सुरुवात असायला हवी. कारण मध्यबिंदूपासून 1335 दिवस मोजले तर ते 7 वर्षांच्या काळाच्या अगदी शेवटी पोचतात. हो. म्हणजे त्या धन्य घटनेची ओळख पूर्णपणे यावर अवलंबून आहे की आपण महाक्लेशाची सुरुवात कुठे मानतो. अगदी. आणि आपले स्रोत स्पष्टपणे पहिल्या दृष्टिकोनालाच पाठिंबा देतात. त्यांच्या मांडणीनुसार महाक्लेश पहिल्या 3.5 वर्षांत होतो आणि 1335 दिवसांनंतर मिळणारं फळ किंवा ती धन्यता म्हणजे पहिले पुनरुत्थान. हो, हे त्यांच्या संपूर्ण तर्काशी अगदी सुसंगत बसतं. लेखकाची संपूर्ण मांडणी याच एका तर्कावर उभी आहे. काय आहे ती मांडणी? एकदा सारांश रूपाने सांगाल का? नक्की. पहिल्या 3.5 वर्षात संतांचा छळ आणि परीक्षा, मग मध्यभागी त्यांचे पुनरुत्थान आणि त्यांना वर घेतले जाणे, आणि त्यानंतरच्या 3.5 वर्षात जगावर आणि पशूच्या राज्यावर देवाचा न्याय. या क्रमाने सर्व घटना एकमेकांशी व्यवस्थित जोडल्या जातात आणि कोणताही तार्किक गोंधळ उरत नाही. बरोबर. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? आपण एका अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या भविष्यकालीन घटनेच्या वेळेचे विश्लेषण पाहिले. हो, आणि हे सगळं विश्लेषण आठवड्याच्या मध्यावर या एका शब्दाच्या 2 संभाव्य अर्थांवर कसं अवलंबून आहे हे आपण पाहिलं. या एका शब्दाने 2 पूर्णपणे वेगळे घटनाक्रम निर्माण होतात. अगदी बरोबर. हे विश्लेषण हे दाखवून देतं की एक मूळ आधार म्हणजे पहिले पुनरुत्थान हे 7 वर्षांच्या काळाच्या बरोबर मध्यभागी होते, हा संपूर्ण घटनाक्रमाला कसा आकार देतो. हे केली आहे की संतांसाठी महाक्लेश हा पहिल्या 3.5 वर्षांचा काळ आहे. हो, आणि त्यानंतर त्यांचे पुनरुत्थान होते आणि मग पुढील 3.5 वर्षात जगावर देवाचा न्याय होतो, ज्याला 7 पिढा म्हटले आहे. आणि या काळात संत पृथ्वीवर नसतात. त्यामुळे हा काळ त्यांच्या छळाचा नसून पशूच्या राज्याच्या शिक्षेचा असतो. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतानुसार पहिल्या पुनरुत्थानाचा उद्देश केवळ शिक्षा देणे किंवा बक्षीस देणे नाहीये. नाही. तर शहीदांनी मृत्यूवर विजय मिळवून देवाच्या आज्ञांची सत्यता सिद्ध करणे हा आहे. आणि यातून सृष्टीची स्वतंत्र इच्छा म्हणजे फ्री विल जी देवाने दिली होती ती पूर्ण होते. हो, हा एक खूप खोल विचार आहे. तर प्रश्न हा आहे की जर या भविष्यकालीन घटनांचा अंतिम उद्देश सृष्टीच्या मूळ रचनेला पूर्णत्वास नेणे असेल तर यातील छळ, त्याग आणि परीक्षा या संकल्पनांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल?